आपण जे ऐकत आलोय की हे सगळ्यांच्या तोंडून ऐकते की जे लहान भाऊ मोठा भाऊ, लहान भाऊ मोठा भाऊ, हे काही मला माहीत नाही. पण माझं एवढंच जनतेला म्हणणं आहे आणि सगळ्यांनाच म्हणणं आहे, जर तुम्ही नगर जिल्ह्याची संगमनेरवाल्यांची तहान भागवताय तर देणारा हा मोठा असतो. तर त्याप्रमाणे तुम्ही मोठेच झाले, आम्ही तुमच्या खाली लहानच आहोत. कारण की ती जनता जेव्हा नदीला पाणी नसतं ना, तेव्हा कळतं की तळमळीने वरतून पाणी येणार आहे. ते असे वरती मान करून बघतात की वरतून कधी पाणी येतंय. तर माझं हेच सगळ्या जनतेला सांगणं इच्छा आहे. म्हणजे मनोमन मी एक सगळ्यांची त्याप्रमाणे मी आज भाऊ म्हणते यांना की माझंही कळकळीचं जे काही लहान मोठं हे सोडून द्या, जे झालं ते सोडून द्या. पण खरं तुम्ही मनाने मोठे आहेत म्हणून कुठेतरी आज संपूर्ण नगर जिल्हा सुखी आहे. पाण्याने ओला म्हणतो ना आपण, ओला दुष्काळ म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पाणी आहे. आपल्या माता भगिनींच्या डोक्यावरचाही हंडा उतरला आहे. आणि जो हंडा जो सापूर पठार भागातला महिलांचा भाऊ जसे आमदार म्हणजे प्रचारासाठी फिरायला लागले, तसं त्यांचं म्हणणं होतं की भाऊ हा आमचा हंडा उतरला पाहिजे. तर भाऊंनी शब्दाला जागले आणि आज कुठेतरी आपल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला आहे. म्हणजे खरं तर मोठे तुम्हीच आहे आणि सदैव तुम्हीच मोठे राहणार आहे. तुमच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा मोठेच होणार आणि मोठ्यापणाच सगळे घेऊन पुढे जाऊ आपण.